हॅलो वॉरियर्स, मिनिटांची तयारी तासापेक्षा भारीच्या भाग 14 मध्ये मी सुप्रिया तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत करते। आपण ऑलरेडी पहिले 13 भाग जे आहेत ते अपलोड केलेले आहेत वॉरियर ऑफिसर 2.0 या आपल्या एज्युकेशनल चॅनलवरती। जर तुम्ही पाहिले नसतील तर पाहून घ्या, कारण तिथूनही तुमचा बराचसा पार्ट कंप्लीट होणार आहे। भाग 13 मध्येही आपण सामान्य विज्ञानमधला रसायनशास्त्राचा एक पॉइंट कव्हर केला होता। आज आपण भाग 14 मध्ये सुद्धा सामान्य विज्ञानमधलाच भौतिकशास्त्रमधला एक पॉइंट कव्हर करणार आहोत आणि इथे सुद्धा काही फॅक्ट आपण पाहणार आहोत जिथे आयोग प्रश्न विचारतो। सो आजच्या लेक्चरमधला प्रश्न आहे, जर आपण एका डोळ्याने पाहिले तर डॅश डॅश पर्यंतचे क्षेत्र पाहता येईल। म्हणजे ज्यावेळेला आपण एक डोळा बंद करतो आणि फक्त एका डोळ्याने पाहतो तर आपल्याला साधारणतः किती एरिया जो आहे तो दिसू शकतो। तर तुम्हाला माहिती असेल ज्यावेळेला आपण दोन्ही डोळ्यांनी पाहतो त्यावेळेला आपल्याला 180 डिग्रीचा जो एरिया आहे तो दिसत असतो। पण जर आपण एकाच डोळ्यांनी पाहायचं म्हटलं तर तो किती दिसेल? ऑप्शन दिलेले आहेत 80 डिग्री, 80 अंश, 100 अंश, 150 अंश आणि 180 अंश। तर अर्थात चौथा ऑप्शन तर तुमचा गेला, कारण दोन्ही डोळ्यांनी जर पाहिलं तर 180 अंश दिसतं। जर आपण एक डोळा बंद करून पाहिलं तर बऱ्याच जणांना असं वाटेल की 90 अंश वगैरे दिसत असेल, बट असं नाहीये। 150 अंश इतकं जे क्षेत्र आहे ते आपल्याला पाहता येतं। आता या प्रकारचा प्रश्न का घेतलेला आहे? कारण यापूर्वी आयोगाने सुस्पष्ट दृष्टीचे लघुत्तम अंतर किती अशी एक फॅक्ट विचारलेली होती। त्या अनुषंगाने काही फॅक्ट आपण पाहणं अपेक्षित आहे। सो याचं उत्तर तर पर्याय क्रमांक 3 आहे। जर आपण एका डोळ्याने पाहिले तर आपल्याला 150 अंश पर्यंतचं क्षेत्र जे आहे ते पाहता येतं। आणि ज्यावेळेला आपण एखादी वस्तू एका डोळ्याने पाहतो, म्हणजे एक डोळा बंद करून जर आपण एखादी वस्तू पाहत असू तर ती आपल्याला 2D म्हणजे 2 डायमेन्शनल दिसते, द्विमितीय दिसते। पण जर आपण ती दोन्ही डोळ्यांनी पाहत असू, म्हणजे नॉर्मली आपण जेव्हा पाहतो दोन्ही डोळ्यांनी त्यावेळेला ती आपल्याला 3D म्हणजे 3 डायमेन्शन्समध्ये दिसत असते। त्याचबरोबर आपल्या शरीराच्या पाठीमागच्या जागी वस्तू असतात। आता माझ्या पाठीमागे फळ आहे तर तो मी पाहू नाही शकणार असा डिरेक्टली, म्हणजे वळून पाहू शकते, बट आपल्याला आपल्या मागच्या बाजूच्या ज्या वस्तू असतात त्या दिसत नाहीत। त्याला स्टेरिओप्सिस असं म्हटलं जातं। तर ही कन्सेप्ट लक्षात ठेवा, ठीक आहे? स्टेरिओप्सिस, माणूस जो आहे तो आपल्या शरीराच्या मागच्या भागातील वस्तू पाहू शकत नाही, त्याला स्टेरिओप्सिस असं म्हटलं जातं। मात्र याला अपवाद आहेत। खेकडा जो आहे तो त्याच्या पाठीमागचं सुद्धा पाहू शकतो आणि फुलपाखरू जे आहे ते सुद्धा चोहो बाजूच्या म्हणजे सगळीकडच्या गोष्टी ज्या आहेत ते पाहू शकतं। सो इथे जर एखादं एक्सेप्शन आहे तर ते विचारलं जातं। जसं की आपण जेव्हा ध्वनी हे प्रकरण अभ्यासतो तर आपण मानवाची जी श्रवण मर्यादा आहे, माणूस किती डेसिबल पर्यंतचा आवाज जो आहे, हर्ट्झ पर्यंतचा आवाज जो आहे तो ऐकू शकतो, हे जेव्हा आपण अभ्यासतो त्याच वेळेला मग कुठले आवाज आहेत जे माणूस नाही ऐकू शकत पण इतर प्राणी ऐकू शकतो, या प्रकारचे प्रश्न आयोगाने विचारलेत। सो सेम आपण पाहू शकत नाही पण पाठीमागचं कोण पाहू शकतं, चोहोबाजूचं कोण पाहू शकतं, त्याचे अपवाद आहेत खेकडा आणि फुलपाखरू। तर आपला जो डोळ्याचा एक महत्त्वाचा भाग असतो ज्याला आपण दृष्टिपटल किंवा रेटिना म्हणतो, या रेटिनामध्ये प्रकाश संवेदनशील अशा पेशी असतात, म्हणजे ज्या लाईट सेन्सिटिव्ह असतात अशा पेशी, अशा काही सेल्स असतात। आणि मग त्याच्यामध्ये 2 महत्त्वाच्या पेशी आहेत जिथे अगेन प्रश्न बनतो। त्याच्यातल्या पहिल्या पेशी आहेत शंकू पेशी, ज्यांना आपण कोन सेल्स असं म्हणतो, कोन सेल। मग या काय काम करतात तर विविध रंगांची जाणीव करून देण्याचं काम या करत असतात। म्हणजे वेगवेगळे जे रंग आपण पाहतो तर ते ॲक्च्युली आपल्याला त्या रंगांची जाणीव कशामुळे होते तर आपल्या डोळ्यामध्ये रेटिनामध्ये असणाऱ्या ज्या काही शंकुपेशी किंवा कोन सेल्स आहेत त्यांच्यामुळे। आणि या तेजस्वी प्रकाशाला संवेदनशील असतात, म्हणजे जास्त प्रकाश जेव्हा येतो तर या ज्या कोन सेल्स आहेत किंवा शंकुपेशी आहेत त्या प्रकाशाच्या बाबतीत संवेदनशील असतात। दुसऱ्या प्रकारच्या पेशी असतात आपल्या डोळ्यांमध्ये, त्यांना म्हटलं जातं दंडक पेशी किंवा रॉड सेल असं म्हटलं जातं। तर या रॉड सेल ज्या असतात त्या आपल्याला अंधारामध्ये मदत करतात आणि या अंधुक प्रकाशास संवेदनशील असतात। आता ज्या मुलांचं सायन्स बॅकग्राऊंड नाहीये त्यांना शंकुपेशी आणि दंडपेशी या दोन्ही लक्षात ठेवण्यासाठी थोड्याशा कठीण जातात किंवा कन्फ्युजन होतं की अंधारामध्ये कुठल्या आणि रंगांसाठी कुठल्या। तर याच्यासाठी एक ट्रिक जी मी 100 डेज चॅलेंजमध्ये पण दिलेली आहे, इझीवाली ट्रिक आहे। दंडक पेशी ज्या आहेत, रॉड सेल ज्या आहेत, तर त्या आपल्याला अंधारामध्ये मदत करतात। आपल्याला जे अंधारामध्ये दिसतं थोडंफार त्याच्यासाठी आपल्याला या दंडक पेशी हेल्प करत असतात आणि त्या अंधुक प्रकाशाला संवेदनशील असतात। तर तुम्ही असं लक्षात ठेवू शकता की अंधारात चालताना आपल्याला एक हातामध्ये दांडकं घ्यायची गरज पडते किंवा रॉड घ्यायची गरज पडते।
का? कारण आपल्याला अंधारामध्ये काही दिसत नाही, सो आपण रॉड घेऊन चालतो किंवा दांडकं घेऊन चालतो. मग तुमच्या जर दंडक पेशी लक्षात राहिल्या ज्या अंधुक प्रकाशाला संवेदनशील असतात, तर ऑटोमॅटिकली मग दुसऱ्या ज्या आहेत शंकुपेशी किंवा कोन सेल त्या तुमच्या लक्षात राहतील. ठीक आहे, तर अगदी छोटासा पॉईंट होता, पण काही फॅक्ट होते जे तुमच्यासोबत शेअर करायचे होते. आजच्या लेक्चरमधला होमवर्क जो आहे तो हा आहे की मानवी डोळ्यामध्ये असणारी बाहुली, ज्याला प्युपिल असं म्हटलं जातं, तिचं कार्य जे आहे ते तुम्हाला स्पष्ट करायचं आहे. मानवी डोळ्याची जी बाहुली असते, तर त्या बाहुली म्हणजे ॲक्च्युली कुठला भाग असतो आपल्या डोळ्यातला आणि ते काय नक्की कार्य करतं हे तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगणार आहात. आणि लक्षात ठेवा की जेवढे पण मी तुम्हाला क्वेश्चन्स होमवर्कसाठी देते किंवा जे पण आपण या मिनिटांची तयारीमध्ये पॉईंट्स करतोय, हे एक्झामच्या दृष्टीने इम्पॉर्टंट आहेत. आणि होमवर्कचे क्वेश्चन्स तर तुम्ही करायलाच पाहिजेत, कारण त्या प्रश्नांमधून कदाचित येणाऱ्या एक्झाममध्ये तुम्हाला काही प्रश्न कव्हर झालेले पाहायला मिळू शकतात. सो आजचा पार्ट तुम्हाला आवडला असेल. याच्यासोबतच आपण आपला जो दुसरा यूट्यूब चॅनल आहे वॉरियर ऑफिसर, तिथे आणखी एक उपक्रम सुरू केलेला आहे थेंबे थेंबे तळे साचे. तिथे सुद्धा छोटे छोटे पॉईंट्स जे एक्झामच्या दृष्टीने इम्पॉर्टंट आहे ते मी तुमच्यासोबत शेअर करत असते कम्युनिटी पोस्टला, शिवाय ते टेलिग्रामवरती पण शेअर करते. जर समजा तुम्ही ते पाहिले नसतील तर यापूर्वीचे जी काही माहिती मी शेअर केलेली आहे ती पण वाचून घ्या, कारण ती तुम्हाला एक्झामच्या दृष्टीने खूप जास्त हेल्पफुल ठरेल. आणि अगदी काही मिनिटांच्या वेळेमध्ये तुम्ही खूप सगळे पॉईंट्स जे आहेत इम्पॉर्टंटवाले ते कव्हर करू शकता. सो आजचं लेक्चर तुम्हाला युजफुल वाटलं असेल अशी आशा आहे. जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की करा. होमवर्कचा आन्सर कमेंट बॉक्समध्ये नक्की द्या. लवकरच भेटूयात आपण पुढच्या लेक्चरमध्ये, आणि ते लेक्चर पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.